हाय, मी स्नेहा। आज आपण बनवत आहोत मोत्याचे स्वस्तिक। त्यासाठी आपल्याला नायलॉन थ्रेड घ्यायचा आहे, नायलॉनचा दोरा आणि तुम्हाला हवे असणाऱ्या रंगाचे मोती। 1 मीटर दोरा आपण कापून घेतला आहे आणि त्याला 2 गाठ मारून घेणार आहोत। बघा, हे स्वस्तिक तुम्हाला दारात ठेवण्यासाठी किंवा रांगोळीच्या ठिकाणी किंवा घरामध्ये कोणती पूजा वगैरे घालाल त्या ठिकाणी देखील उपयोगी पडतं। 4 मणी ओवून घ्यायचे आहेत। 4 मणी ओवून झाल्यानंतर जो पहिला मणी आपण घेतलेला होता त्यामधून तो दोरा काढायचा आहे एका मण्यामधून। त्यामुळे हा स्क्वेअर तयार होणार आहे, चौकोन म्हणजे 4 मण्याचा चौकोन तयार होईल। एक्स्ट्रा जो थ्रेड होता, दोरा होता नायलॉनचा, तो आपण कट करून घेतलाय। याच्यानंतर जिथून दोरा निघालेला आहे त्याच्या जवळच्या मध्यामधून आपण दोरा ओवून घ्यायचा आहे, साईडला काढायचा आहे। आपण गोल्डन आणि पांढरे मणी घेतलेले आहेत। गोल्डन मणी ओवून झाल्यानंतर आपल्याला 3 पांढरे मणी घ्यायचे आहेत। 1 2 आणि 3 पांढरे मणी जिथून दोरा निघालेला आहे त्याच मण्यामधून आपल्याला तो उलटा फिरवायचा आहे, उलटा काढून घ्यायचा आहे। त्यामुळे त्या मण्याच्या साईडने हे 3 मणी बसणार आहेत। त्यानंतर शेजारच्या मण्यामधून दोरा ओवून घ्यायचा आहे। जिथून दोरा निघालेला आहे त्याच्या शेजारच्या मण्यामधून घ्यायचा आहे आणि आपल्याला पुढच्या मण्यामध्ये देखील, म्हणजे ज्या मण्याच्या शेजारी आता दोरा निघालेला आहे त्याच्याच पुढच्या मण्यामधून तो दोरा काढून घ्यायचा आहे, म्हणजे दोरा आपल्या समोरच्या बाजूला येणार आहे। त्यानंतर पुन्हा 3 पांढरे मणी, सेम प्रोसेस। बघा, 3 पांढरे मणी। त्यानंतर पांढऱ्या मण्यामधून आपल्याला उलट दोरा फिरवून घ्यायचा आहे, त्यामुळे 3 मणी त्या दोऱ्याबरोबर बसणार आहेत आणि एक आपला पॅटर्न रेडी झाला आहे। हा सेम पॅटर्न आपल्याला पुढेपर्यंत न्यायचा आहे। बघा, शेजारच्या मण्यामधून आपण दोरा ओवून घेतलाय। त्यानंतर समोर दोरा येण्यासाठी त्याच्या शेजारील दोऱ्यामध्ये देखील ओवून घ्यायचा आहे। व्हिडिओ डिटेलमध्ये सांगितल्यामुळे हा व्हिडिओ आपला थोडा मोठा झाला आहे, पण तुम्हाला सविस्तर समजण्यासाठी मी ते केले आहे। आता आपल्याला 1 पांढरा मणी, 1 मोत्याचा मणी आणि 1 पांढरा मणी अशा प्रकारे ओवायचा आहे। पांढरा मणी, सोनेरी मणी आणि पांढरा मणी। मध्ये येणारी आपण गोल्डन डिझाईन मध्ये टाकलेले आहे, यासाठी आपण गोल्डन मणी वापरला आहे। वरती गोल्डन मण्यापर्यंत आपल्याला तो दोरा काढायचा आहे। त्यानंतर 3 गोल्डन मणी थोडंसं ओढून घ्यायचं आहे, म्हणजे डिझाईन आपली टाईट बसेल। 3 गोल्डन मणी, 3 मणी आपण ओवून घ्यायचे आहेत आणि सेम पुन्हा पहिल्या मण्यामधून, म्हणजे शेवटचा जो मणी आपण घातलेला होता त्यामधून ते दोरा ओवून घ्यायचा आहे। 3 गोल्डन मणी आणि अगोदरचा एक असा आपला एक चौकोन पुन्हा तयार झाला आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे, तुम्हाला समजावं यासाठी मी पूर्ण व्हिडिओ दिलेला आहे। आता आपल्याला स्वस्तिकची ही डिझाईन उजव्या बाजूला वळवून घ्यायची आहे। यासाठी आपण अलीकडच्या गोल्डन मण्यामधून, म्हणजे आता जी डिझाईन आपण फॉलो केली होती त्याच्या शेजारील मण्यामधून 3 पांढरे मणी ओवून घेणार आहोत आणि सेम प्रोसेस। 3 पांढरे मणी ओवल्यानंतर 2 मण्यांमधून पुन्हा आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे। पुन्हा 3 पांढरे
चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. बघा, आपण पांढरे मणी घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला एक पांढरा मणी, एक गोल्डन मणी आणि पुन्हा एक पांढरा मणी. खूप सोपं आहे हे स्वस्तिक बनवण्यासाठी. पुन्हा 3 गोल्डन मणी. आता 3 गोल्डन मणी घेऊन झाल्यानंतर आपला मधला जो चौकोन आहे किंवा मधली जी डिझाईन आहे स्वस्तिकची ती तयार होणार आहे. तुम्ही या ठिकाणी वेगळ्या मोत्याचा देखील उपयोग करू शकता. तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये, लाल किंवा हिरवा कोणताही. आता ही जी डिझाईन आहे, जी स्वस्तिक सोबत असणाऱ्या सरळ त्या खांबांसाठी ही सेम पॅटर्न आपल्याला फॉलो करायचा आहे. फक्त सरळ 2 लाईन या ठिकाणी येणार आहेत. बघा, हा चौकोन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला खालच्या बाजूला टर्न करायचा आहे. ज्या ठिकाणी आपल्याला टर्न करायचं असेल त्या ठिकाणच्या मण्यापर्यंत आपल्याला दोरा ओढून किंवा ओवून घ्यायचा आहे. हे लक्षात ठेवा, म्हणजे डिझाईन आपली त्या बाजूला वळणार आहे. बघा, सेम पुन्हा तेच. हा पॅटर्न आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सुरुवातीला आपण गोल्डन मणी घेतले, त्यानंतर पुन्हा 3 पांढरे मणी, त्यानंतर एक पांढरा, एक गोल्डन आणि पुन्हा एक पांढरा. हा पॅटर्न आपण फॉलो केलेला आहे. आणि त्यानंतर पुन्हा 3 गोल्डन मणी. तुम्हाला जर डिझाईन बदलायची असेल किंवा कलर बदलायचा असेल तर तुमच्या मनाने देखील ते मणी तुम्ही चेंज करू शकता. खूप सुंदर असं स्वस्तिक या ठिकाणी तयार होणार आहे. संक्रांतीच्या वाणासाठी देखील तुम्ही हे स्वस्तिक बनवून देऊ शकता. 3 गोल्डन मणी घेतल्यानंतर हा शेवटचा चौकोन, म्हणजेच 4 गोल्डन मण्यांचा चौकोन आपला तयार होणार आहे. बघा, ही डिझाईन आपली पूर्ण झालेली आहे. शेजारील मण्यामधून दोरा काढून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गाठ मारून घ्यायची आहे. गाठ अगदी सोप्या पद्धतीने घालायची आहे. मी या ठिकाणी 2 गाठ मारलेल्या आहेत आणि थोडं ताणून घेऊन टाईट अशा गाठ मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे ती डिझाईन आपली सुटू नये किंवा मणी बाहेर येऊ नयेत. ही डिझाईन तयार झाल्यानंतर आपल्याला पुन्हा 1 मीटर दोरा घ्यायचा आहे, त्याला गाठ मारून घ्यायची आहे आणि सेम प्रोसेस आपली करायची आहे. 4 गोल्डन मणी, पहिला स्क्वेअर तयार होत आहे 4 गोल्डन मण्याने. अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या स्क्वेअर पर्यंत ही डिझाईन करायची आहे. त्यानंतर 2 पांढरे मणी, म्हणजे 3 आपण 2 वेळा हे पांढरे मणी घेतलेले आहेत आणि समोरच्या मण्यापर्यंत आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. शेजारील मण्यामध्ये आपण काढलाय आणि त्याच्या शेजारी. याच्यानंतर आपण एक पांढरा, एक गोल्डन आणि एक पांढरा असे मणी घेत होतो. आता आपल्याला फक्त एक पांढरा मणी घ्यायचा आहे. बघा, आपण हे जागेवर ठेवणार आहोत. पांढरा मणी घेतला तर ही डिझाईन आपली, या ठिकाणी जो गोल्डन मणी आहे तो आपल्याला याच्यातून ओवून घ्यायचा आहे. सेपरेट गोल्डन मणी या ठिकाणी आपण घेणार नाही, हे लक्षात ठेवा. गोल्डन मणी आणि पुन्हा एक पांढरा मणी. आणि आपण जी डिझाईन जिथपर्यंत आणली होती त्या पांढऱ्या मण्यामधून पुन्हा दोरा बाजूला काढायचा आहे. म्हणजे गोल्डन मणी फक्त आपण या चौकोनामधलाच घेतलेला आहे. त्यामुळे डिझाईन आपली या ठिकाणी अटॅच झालेली आहे. आता आपल्याला त्याच्याच अपोजिट म्हणजेच विरुद्ध दिशेला येण्यासाठी शेजारील मण्यामध्ये दोरा काढत काढत पुढे जायचं आहे.
तुम्ही डायरेक्ट दोरा घ्याल तर तो दोरा उघडा दिसेल, त्यामुळे ती डिझाईन तुमची खराब दिसणार आहे. त्यामुळे शेजारील त्याच्या शेजारील असं करत करत आपल्याला समोरच्या गोल्डन मण्यापर्यंत यायचं आहे. तुम्ही बनवायला घ्याल तेव्हा तुम्हाला ही डिझाईन खूप सोपी वाटणार आहे. आता तुम्हाला बघताना थोडीफार अवघड वाटू शकते. बघा, आणि शेजारील आता समोरच्या गोल्डन मण्यापर्यंत आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. हा काढून झाल्यानंतर पुन्हा 3 पांढरी मणी 2 वेळा, त्यानंतर एक पांढरा, एक गोल्डन आणि पुन्हा पांढरा मणी. बघा, 3 मणी घेतल्यानंतर या गोल्डन मण्यामधूनच ही डिझाईन आपली दोरा काढून घेतलेला आहे. तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात यावं यासाठी मी ही प्रोसेस कुठेही स्किप केलेली नाही आहे आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तरी देखील काही अडचण येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. मी तुमची ही अडचण सोडवण्याचा प्रयत्न करेन. गोल्डन मनी, 3 गोल्डन मनी, इथला चौकोन आता पूर्ण होणार आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला डिझाईन वळवायची आहे त्या ठिकाणच्या किंवा त्या बाजूच्या मण्यापर्यंत आपल्याला तो दोरा ओढून घ्यायचा आहे. पुन्हा 3 पांढरी मणी, तीन पांढरी मणी, व्हिडिओ आवडला असेल किंवा स्वस्तिक तुम्हाला करण्यासाठी सोपं गेलं, अवघड गेलं तरी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. म्हणजे नवनवीन व्हिडिओ टाकण्यासाठी मला देखील प्रोत्साहन मिळते. तुमच्या मैत्रिणींपर्यंत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्या देखील अशाच प्रकारे स्वस्तिक घरच्या घरी बनवू शकतील. तीन मणी गोल्डन होऊन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या स्वस्तिकचा शेवट झालेला आहे. शेजारील मण्यामधून आपण दोरा काढून घेतल्यानंतर गाठ मारून घ्यायची आहे आणि आपले खूप सुंदर असे स्वस्तिक आता तयार झालेले आहे. गाठ मारून झाल्यानंतर आपले हे स्वस्तिक रेडी आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.